सध्याची अशी परिस्थिती आहे, एक महिना जवळजवळ आज ह्या घटनेला झालेला आहे की शेतकरी मागणी करतोय की आंबा काजू याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 10% ते 5% आंबा शिल्लक राहिलेला नाही आणि शासनही म्हणतंय, मंत्री महोदय म्हणतायत की आपल्याकडे तसा महाराष्ट्र म्हणजे मंत्रालयामध्ये तसा अहवालही गेलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत, सगळे तज्ज्ञ जिल्ह्याचे विद्यापीठाचे तज्ज्ञ बसलेत. मग ह्या शासनाला अजूनपर्यंत कालपर्यंत येऊन पुन्हा पाहणी करण्याची का परिस्थिती निर्माण झाली याचं उत्तर खरोखरच आम्हाला मिळालेलं नाही. आणि आम्ही त्याविषयी एवढा मोठा एल्गार मोर्चा मेळावा झाला, ह्याच्यामध्ये देवगडमध्ये राजू शेट्टी साहेब आले होते स्वतः. राजू शेट्टी साहेब आल्यानंतर हे सगळं म्हणजे काही लोकांना हे डोईजड वाटायला लागलं की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व आपला जिल्हा म्हणणारे, जिल्ह्यावरती आमचा जिल्हा आणि आमचं प्रभुत्व आणि ते तुम्ही प्रत्येक निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं आहे. परंतु आज तुम्ही या ठिकाणी का कमी पडताय की तुम्हाला मुख्यमंत्री तुम्हाला कुठं विचारत नाहीत का, की तुम्हाला त्या ठिकाणी कृषी मंत्री तुमची दखल घेत नाहीत का, की तुमचं कुठंतरी या जिल्ह्यामध्ये तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतायत का. मग हे सगळं करत असताना आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांचा बळी का देताय. आज तुम्ही जाऊन काल तुम्ही पाहणी पुन्हा केली आणि तुम्ही म्हणताय आम्ही आश्वासन देताय की आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ. हे का असं होतंय तेच बघितल्यानंतर घाट माथ्यावरती जर कोणतेही नुकसान झाल्यानंतर अगदी सगळे आमदार खासदार पेटून उठतात, सगळे मंत्री मुख्यमंत्री त्यांना दुजोरा देतात. मग या कोकणकडे तुम्ही का पाठ फिरवताय, कोकणला तुम्ही का दुय्यम लेखताय याचं उत्तर खरोखरच मिळताना आम्हाला फार कठीण झाले. आम्ही सगळीकडे सगळ्या आमदार असू दे, मंत्री असू दे, सगळे आमदार असू दे, सर्व पक्षी असू दे, सत्ता तर त्यांचे आमदार आहेत, परंतु आम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून आम्ही काल भास्कर जाधव साहेबांची भेट घेतली, रत्नागिरीचे आमचे भैया सामंतांची भेट घेतली, फलोत्याज मंत्री आम्ही गोगाळे शेठचे मंत्री निलेश राणेंची भेट घेतली. सगळेजण म्हणतायत की कोकणाला हे दुप्त माग मिळालं पाहिजे. मग हे सगळं असताना तुम्ही तुमचा का दबाव तंत्र तुमचा गट निर्माण करत नाही. तुम्ही का सर्व पक्ष, सर्व आमदार, विरोधी आमदार, सत्ताधारी आमदार एकत्र घेऊन तुम्ही त्याचं श्रेय घेण्याचा का प्रयत्न करताय. एकट्याने दुकट्याने श्रेय घेण्याचा विषय नाहीये. हा फार मोठा म्हणजे यासाठी फार मोठी रक्कम लागणार आहे. हे तुम्ही ते AI तंत्रज्ञान तुम्ही ते नंतर बाजूला ठेवा, तुम्ही ते विम्याची रक्कम बाजूला ठेवा. तुम्ही शेतकऱ्यांना अगोदर काय मदत केली ती काल वाईट वाटलं फार की फलोत्याज मंत्री त्या ठिकाणी आम्ही एवढी मदत केली तेवढी मदत केली, 80 कोटी केली 50. हे असं काहीतरी चुकीचं तुम्ही उत्तर देऊ नका सभागृहामध्ये. तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात, बोलताना विचार करा, आकडेवारी घ्या. तुम्ही संबंधित तुमचे तज्ज्ञ त्यामध्ये आहेत, तुमच्या त्याच्यावरती तुमच्याकडे सचिव आहेत, तुमच्याकडे त्या विभागाचे प्रत्येक अधिकारी आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे माहिती घ्या. आज काय परिस्थिती आहे, किती हेक्टर क्षेत्र या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण या कोकण आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडपर्यंत किती हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे, काजूचं किती झालेलं आहे, त्याच्यासाठी किती तरतूद आणि शेतकऱ्यांची मागणी किती आहे याचा तुम्ही अभ्यास करा. आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासन करा की आम्ही तुम्हाला एवढी मदत देऊ शकत नाही, तर नाही देऊ म्हणू शकत नाही म्हणून सांगा, देणार तर देणार म्हणून सांगा. परंतु तुम्ही कालच्या अधिवेशनामध्ये तरतूद करा, तसा तुम्ही GR काढा आणि तुम्ही कोणत्या निकषामध्ये बसवायचं. केंद्र सरकारकडे तुम्हाला मदत मागावी लागेल, कारण आजची राज्याची जर परिस्थिती पाहिली असता तर राज्य सरकार आज तेवढे मदत देऊ शकत नाही, आम्हालाही माहिती आहे. मग केंद्र सरकारकडे आज आमच्याकडनं तुम्ही आज महासत्ता झालाय देश आपला, आपण GSTच्या स्वरूपात आज करोडो रुपया शासनाकडे जमा होतो. मग हा पैसा जातोय कुठं. विकास थांबवा, जिल्ह्यामध्ये रस्ते बंद करा, तुम्ही रिटर्निंग ते वाल बंद करा, जेट्या बंद करा, हे काही करू नका. आज तुम्ही या शेतकऱ्यांना मदत करा. 1 वर्ष जरीही कुठेही रस्ते पाणंद तुमचे मोठी काही रिटर्निंग वाल असतील हे असतील, हे तुम्ही कामं थांबवला म्हणून कुठेही कुणी दुःखी होणार नाही. कारण हे रस्ते हे शेतकरीच वापरणार आहेत, शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी आहेत. पर्यटनासाठी जे काय आहे ते योग्य नियोजन, तो वेगळा निधी आहे, तो त्या तुम्ही वापरा, त्याच्यामध्ये तुम्ही कपलं. हे तुम्ही सगळं जे काय चाललं आहे जिल्ह्याचा विकासाचं जे काय नावाने बोंब मारतं, हे फक्त मोठ्या ठेकेदारांचे तुम्ही खिसे भरण्यासाठी आणि टक्केवारीसाठी सगळं चाललेलं आहे. हे सगळं जग जाहीर आहे, सरळ आहे, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काय नाही.
त्याच्यामुळे हे सगळं आता थांबवा आणि तुम्ही सगळेजण एकत्र येऊन सगळ्यांनी ठरवा की आज आम्ही ह्या कोकणच्या राजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार, नक्कीच मदत मिळवून देणार आणि ती त्याची तशी आर्थिक तरतूद करून तशी घोषणा करणार, केंद्र सरकारकडे विनंती करणार, मोदी साहेबांकडे विनंती. आमचे चाणक्य महाराष्ट्रातले एवढे बसले आहेत, ते जर त्या ठिकाणी मागणी करतील आणि यांनी जर त्यांच्याकडे शब्द टाकला आणि यांचा जर शब्द त्या ठिकाणी त्या शब्दाला जर वजन असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो या कोकणच्या राजाला नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होणे गरजेचं आहे. कोणतरी एक 4-5 लोक तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतात, अजूनही आमचं ठाम मत आहे त्या लोकांच्या नादाला लागू नका. आम्ही सगळं शेतकरी तुमच्या बरोबर आहोत. या संपूर्ण शेतकऱ्यांनीच तुम्हाला जिल्हा परिषद दिली आहे, तुम्हाला आमदारकी बहाल केली आहे, तुम्हाला मंत्रिपद बहाल केलं आहे. त्याच्यामुळे ही सगळी जर जनता तुमच्या जर सोबत असेल तर तुम्हाला हे आंदोलन वगैरे हे दडपण्याचं किंवा हे थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कुठेही थांबणार नाही आंदोलन राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली. आणि आम्हाला त्यांची खरंच गरज आहे, कारण त्यांचा तेवढा अभ्यास आहे शेतकरी संघटनेचं. म्हणून त्यांनी राज्य सर्व लोकसभेमध्ये काम विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न मांडले, अभ्यास पूर्ण मांडलेले. तर त्यांना त्याची सगळी कल्पना जाण असल्यामुळे कोकणसाठी काय पाहिजे, कोकणसाठीपर्यंत आजपर्यंत काय मिळालं नाही याची त्यांना जाण असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्हाला हा मोर्चा काढायचा आहे. त्याच्यामध्ये कुठेही दुई आमच्यामध्ये माजणार नाही, कुठेही राजकीय हस्तक्षेप कुणाचं नसेल किंवा कोणी राजकीय आपली चादर घेऊन त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सहभागी होईल असं कुठेही असणार नाही. हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोर्चा आहे. म्हणून सर्वजण आम्ही एकत्र झालो. हे एवढे दिवस आपली कामं धंदे टाकून सगळा खिशातला पैसा खर्च करून जे काय कष्ट घेत आहेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, हा खरोखरच म्हणजे अगदी कुणी म्हणजे बरोबरची माणसं बघितल्यानंतर मला एवढं वाटतं ना की आम्ही सतत जे काय धावतो पळतो ना, तर ही सगळी ताकद त्यांची पणाला लावलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा आम्ही मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करणार आणि त्याच्यामागे कोणी आम्हाला दबाव तंत्र वापरून रद्द करण्याचा प्रयत्न करू नये.